मी शेळके गुरुसिद्ध वसंत सोलापूरहून आलेलो आहे. माझ्यासोबत असणारे नगर, सांगली, सोलापूर, रायगड या सर्व विभागातून सेवक आलेले आहेत. जवळजवळ 500 ते 600 सेवक आज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गेल्या 10 ते 15 वर्षापासून रयत शिक्षण संस्थेवर अतिशय घरादाराचा त्याग करून ज्ञानदानाचं काम करत आहेत. आज 15 वर्ष जर एखादा सेवक काम करत असेल, त्या सेवकावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय दूर करण्याचं काम या संस्थेचे जे संस्थापक असतील किंवा अध्यक्ष असतील त्यांनी सोडवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आम्ही येथे कालपासून इथे आलेलो आहोत. या महिला आहेत, त्यांच्याकडं मुलं बाळं हा संसार आहे, हे सगळं सोडून वयाची उमेदीची 10 ते 15 वर्षी त्यांनी या शिक्षण क्षेत्रात खर्च घातलेले आहेत आणि त्यांना न्याय मिळणं अपेक्षित आहे. आणि हा न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता जो उपोषण असेल, आंदोलन असेल, हा मार्ग आम्ही स्वीकारणार आहे. 600पेक्षा जास्त लोक म्हणजे 1 लाख कुटुंबापर्यंत मेसेज राहायचा की 1 लाख लोक उपाशी राहत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये नामांकित संस्थेमध्ये जर अशी अवस्था असेल, या 1 लाख लोकांचा प्रश्न म्हणजे 600 लोकांच्या पाठीमागं 1 लाख लोक आहेत की मुलं आहेत, आजी आजोबा आहेत, वडील आहेत, लेकरं बाळं आहेत, यांचाही प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळं आता आम्ही ठरवलेलं आहे या 600 लोकांनी की आम्हाला संस्थेमध्ये न्याय मिळावा आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही एकही पाऊल मागं हटणार नाही. या सर्व सेवकाच्या वतीनं मी सर्वांना आमंत्रित केलेलं आहे, आव्हान केलेलं आहे. कारण खरोखरच रयत शिक्षण संस्थेमध्ये अण्णांनी ज्या पद्धतीनं त्याग केला आणि अशाच पद्धतीनं या रयत शिक्षण संस्थेमधील काही पदाधिकारी त्याग न करता बॅग उचलून भरण्याचं काम करत आहेत. आणि या 10 वर्षे काम केलेल्या सेवकांचा जो त्याग आहे, जी निष्ठा आहे, त्या संस्थेवर अजूनही निष्ठावान रयत सेवक आहेत. स्वतःला 15 वर्ष बिनपगारी काम करून ते रयत सेवक समजतात. एक साधं उदाहरण आहे की आज सकाळी काम केलं तर माणूस संध्याकाळी रोजगार मागतो आणि मग त्याचा 8 दिवसाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला जातो. आज 15 वर्ष आहे, 4,000 आणि 5,000 पगारामध्ये हे लोक उदरनिर्वाहाचा प्रश्न करतात. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जनतेला किंवा या पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की या सेवकांची स्वतः जाऊन चौकशी करावी की हे कसं जगतायत. एवढ्या तुटपुंज्या मानधनामध्ये हे लोक आपला प्रपंचाचा गाडा म्हणजे हकलत आहेत. मला तर असं वाटलं लागलं की ज्यावेळेस इंग्रज सरकार होते, इंग्रज सरकाराने आपल्या देशाची पिळवणूक केली, तसं ही संस्था आमच्या 600 लोकांची पिळवणूक होते का काय, असाही माझ्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याआधी सर मला एक सांगा की याआधीही तुम्ही अनेक वेळा तुमच्या या रास्त मागणीसाठी आंदोलन केलेत. मग वारंवार तुम्ही आंदोलन करतात, मॅनेजिंग काउन्सिलचे हे लोक नेमके काय सांगतात तुम्हाला? आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहेत, आंदोलन केलं आहेत. याने फक्त आमच्या तोंडाला पाळणं पुसण्याचंच काम केलेलं आहे. फक्त आम्हाला पॉलिसी करतात, गोड बोलतात आणि इथून म्हणजे हुसकावून लावतात. आमच्या घरादारामध्ये, गावामध्ये, परिसरामध्ये अरे तुला नोकरी लागली नाही होय, तुला पगार नाही होय, अशी विद्यार्थ्याकडून सुद्धा आता विचारणा व्हायला लागलेली आहे. मी तर स्वतः रयतचा विद्यार्थी आहे, पण परत शिक्षक आहे. माझी मुलं रयतमध्ये शिकत आहेत. तर त्या माझ्या मुलाकडून अपेक्षा एक सर म्हणजे पप्पा तुम्हाला अजून पगार सुरू झाला नाही. म्हणजे अशा प्रकारे अनेक ह्या 600 सेवकांची अपेक्षा आहे की हे 40 वयाच्या पुढले सेवक आहेत. 40 ते 45 वय आहे. काल तर माझा मित्र आहे 53-57 वर्षाचा म्हणजे माझा मित्र आहे की तो रिटायरमेंटला आला, तरी देखील रयतमध्ये आम्ही जो पदाधिकारी आहे तर त्यांनी या सेवकांना न्याय देणं आम्हाला अपेक्षित आहे. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आता आंदोलन सोडणार नाही असं आम्ही 600 लोकांनी ठरवलेलं आहे. कुटुंबासहित आंदोलन करण्याची आमची तयारी झालेली आहे, कारण आम्ही स्वतः उपाशी मारायला लागलेलो आहे. आम्हाला लवकरात लवकर न्याय देण्याची अपेक्षा आहे. ज्यावेळेस शेतकरी त्या पावसाची वाट पाहतो, चातक पक्षाप्रमाणे तो चातक त्या पावसाच्या धारेची वाट पाहतो, असं आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला कधी ऑर्डर मिळेल, आम्ही कधी कायमस्वरूपी हो, अशा प्रकारच्या अपेक्षा बाळगून आहोत आणि निष्ठेनं काम केलेलं आहे. अण्णाच्या त्यागाप्रमाणे आम्हीही आमच्या कुटुंबाचा त्याग करून हे ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आहोत. मी पठारे जयश्री उत्तर विभाग अहिल्यानगरवरून 10 जुलै रोजी आम्ही साधारण 400 लोकांपेक्षा जास्त लोक इथं आलेलो आहोत. रयत शिक्षण संस्था साताऱ्याच्या मुख्य इमारतीमध्ये. काल आम्ही संस्थेचे चेअरमन जे आहेत चंद्रकांत दळवी साहेब आणि सहसचिव पवार साहेब यांना भेटलो, परंतु पाहिजे असं त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही आहे.
त्यामुळं आता पुढील जर रिस्पॉन्स नाही मिळाला तर आम्ही आज मॅनेजिंग काउन्सिलची मीटिंग आहे, तर त्या मीटिंगमध्ये आम्ही आमचा प्रश्न मांडायचा प्रयत्न करतो. तिथून जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला तर ओके, नाहीतर आम्ही आमचं कडक आंदोलन छेडणार आहोत. आणि त्याला सर्व आमच्या जर आंदोलनामध्ये काही गोंधळ झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार रयत शिक्षण संस्था आणि त्याचे पदाधिकारीच राहतील. मी सारिका दळवी अहिल्यानगर विभागामधून या ठिकाणी मी आलेली आहे. आमची सर्व रयत सेवक हे विविध ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. 1626च्या यादीमधील जे 650 शिक्षक भरणं त्वरित गरजेचं आहे, त्याच मागणीसाठी आम्ही या ठिकाणी येऊन थांबलेलो आहोत. आम्हाला न्याय हक्कासाठी आमच्या न्यायमूर्ती घुगे साहेब यांनी 4 डिसेंबर 2025 रोजी केतकर समिती बसवलेली होती, 1 सदस्यीय, आणि त्या समितीचं कामकाज हे 31 मेपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. त्या समितीला या रयत शिक्षण संस्थेमधील जे काही कर्मचारी असतील किंवा जे अधिकारी असतील त्यांनी कुठलाही पाठिंबा दिलेला नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका ठिकाणी आम्हाला सांगायचं की 1626 जशी सिनियरिटी आहे त्यानुसार तुम्हाला घेऊ, आणि दुसऱ्या हाताने पोर्टलचे लोक आत घ्यायचे. असं हे एकदा न होता 2 ते 4 वेळा यांनी हेच केलंय. आम्हाला म्हणायचं तुम्ही आमचेच आहात, आणि दुसऱ्या बाजूने संस्थेने पोर्टलचे लोक भरलेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की ह्या 2च हिरिंगा आत्ता 8 महिन्यामध्ये झालेल्या आहेत त्यांच्या. ह्या 8 महिन्यामध्ये 31 तारखेपर्यंत ह्याचा फायनल रिझल्ट येणं आवश्यक होतं, पण ते सुद्धा यांच्याच्यानी झालेलं नाही आहे. मग आम्ही जे म्हणतोय की आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही जे हे जुने जे शिक्षक आहेत ज्यांचं वय आता 50 ते 55च्या आसपास आहे, आणि तुम्हाला माहिती आहे 58ला रिटायरमेंट आहे, कुठल्याही प्रकारची त्यांना पेन्शन नाही आहे, आणि ह्या तुटपुंजा पगारावर जर आज आम्ही या ठिकाणी काम करतोय तर तुम्ही आमच्या घरामधील माणसं उपाशी आहेत आणि आलेल्या पाहुण्याला तुम्ही तुपाशी जेवण वाढताय, ही कोणती भूमिका आहे? तर याचा विचार यांनी पदाधिकाऱ्यांनी करावा. माननीय सदस्य जे असतील मॅनेजिंग काउन्सिलमधील या सदस्यांनी सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित विचार करून आमच्या सेवकांचा या ठिकाणी विचार करावा आणि मगच हे करावं. अन्यथा जर यांनी 650 जागा जर कळवल्या तर आम्ही आमच्या मुलाबाळांसहित या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला उपस्थित राहणार आहोत. मग 1626च्या यादीमध्ये सेवक काय आहेत याची जाणीव, याची जी आपण काही केलं नाही याची खंत पुन्हा यांना येऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार. मी प्राध्यापक तोरणे सर, रायगड विभागातून या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयामध्ये आमचे जवळजवळ 400 ते 500 सेवक घेऊन आज या ठिकाणी आंदोलनाच्या तीव्र भागामध्ये आम्ही या ठिकाणी आलो आहे. दिशा आणि दशा वेलांटीचा फरक आहे, आणि आज या ठिकाणी जी पोटापाण्याचा प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्था आशिया खंडामध्ये नामांकित असताना या संस्थेचे या ठिकाणी अध्यक्ष शरदचंद्ररावजी पवार साहेब आहेत, त्याचबरोबर सुप्रियाताई सुळे ताई आहेत, रोहितदादा आहेत. मला यांना या माध्यमाद्वारे या ठिकाणी सर्वांच्या वतीनं विनंती करायची आहे की आमच्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका. 1626 लोकांचा जो प्रश्न होता तो त्यातले अर्धे आजही 2 वर्ष झाले कायम नियुक्तीमध्ये गेलेत, पण राहिलेला जो प्रश्न आहे तो अजूनपर्यंत घोगणं भिजत का आहे? तर मी वरच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही जातीनं जर लक्ष घातलं तर आमचा पोटाचा जो प्रश्न आहे सेवानिवृत्तीच्या अगोदर आमचा हा प्रश्न तुम्ही मिटवाल, एवढीच या निमित्तानं अपेक्षा करतो. जर या मॅनेजिंग काउन्सिलमध्ये निर्णय नाही झाला तर आम्ही टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी आमच्या अस्तित्वाची लढाई, आमच्या अस्तित्वाचा जो लढा आहे तो उग्र रूप धारण करून करण्यात येईल. आणि म्हणून मी आता विनंती पहिल्या टप्प्यात करतो की आमची विनंती तुम्ही मनापासून स्वीकारावं आणि आम्हाला न्याय लवकरात लवकर द्यावा. अन्यथा आम्हाला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्हाला इथं सगळी बायका पोरं घेऊन या रयत शिक्षण संस्थेच्या दारात यावं लागेल. परत तुमचा त्या पद्धतीची टीका नसावी आपल्या नामांकित संस्था, कारण संस्था आमची भाकरी आहे, आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे. आजही या ठिकाणी आम्ही ते जपून ठेवलं आहे, त्याची तरी कमीत कमी या ठिकाणी खात्री बाळगा आणि त्या उद्देशाने आम्हाला या ठिकाणी न्याय द्या, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की आम्ही त्या सकारात्मक विचारावर जाऊ आणि आम्हाला जगण्याचं माध्यम उपलब्ध करून द्याल, एवढीच आम्हाला पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर, जय शिव.